आज गुरुपौर्णिमा आहे। आज गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर याची आपण सुरुवात केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानून आपण सर्वजण काम करतो। त्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांच्या पुतळ्याखाली त्यांना गुरु मानून आज आपण या लढ्याची सुरुवात केलेली आहे। आणि हा लढा जोपर्यंत आपल्या मतदारसंघातलं शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत सुरू राहील, अशी या शिवाजी महाराजांच्या चरणी आपण शपथ घेऊया। हा शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नेमकं काय याचा उल्लेख अनेक लोकांनी केला, फक्त मी त्याचं एकच उदाहरण देईन। आपण हा जो रस्ता बघतोय बडगावपासून ते माझ्या घरापासून चंदगड पर्यंत जाणारा हे तांबरी रस्ता हा 7 मीटरचा आहे आणि बांधकाम खात्याच्या अखत्यारीमध्ये 12 मीटरचा रस्ता हा असतो। शिवांना 12 मीटर म्हणजे 12 मीटर हा पूर्ण बांधकाम खात्याच्या रस्त्या अखत्यारीत असतो आणि डांबर पडलेला 7 मीटर पडलेला आहे। शक्तीपीठ हा मार्ग 100 मीटरचा असणार आहे। आता 100 मीटर जर असेल तर हा रस्ता जर बघितला 7 मीटर आहे आणि 100 मीटर कुठं म्हणजे काय काय उद्ध्वस्त होत जाणार आहे त्याचा अभ्यास तुम्ही आम्ही करायला पाहिजे। हा लढा आहे, हा लढा उभा करत असताना आपल्याला सुरुवात केली। अशा अनेक लढे झालेले आहेत। चंदगड तालुक्यामध्ये ईव्हीएस प्रकल्पाला त्या ईव्हीएस प्रकल्पाला घालवण्यासाठी आपण रस्त्यावर उतरलो, लढा उभा केला आणि आपण ईव्हीएस प्रकल्प परत घालवला। शेट्टी साहेब मी आपल्याला सांगतो की नेसरी भागामध्ये जो आता कर्नाटकामध्ये हिडकल डॅम आहे तो हिडकल डॅम नेसरी भागामध्ये होणार होता। हडलग्याच्या इथं पुराडे साहेब एक भिंत बांधून तिथे पाणी अडवलं जाणार होतं हडलग्याच्या परिसरामध्ये आणि पूर्ण अगदी अडकूर पासून त्या सडेगोदळापर्यंत जवळपास 48 गावं ही प्रस्थापित होऊन कारवारला जाणार होती। पण त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी हा लढा उभा केला आणि तो हडलग्याचा बंधारा जो होणार होता तो हिडकलला पाठवला। कुठल्या मुद्द्याखाली तर पाणी अडवणार महाराष्ट्रामध्ये, जमिनी जाणार महाराष्ट्राचं, पुनर्वसन होणार महाराष्ट्र लोकांचं आणि फायदा मात्र कर्नाटकाला, म्हणून तो हिडकलला गेला। जर त्यावेळेला असं आंदोलन झालं नसतं तर त्यावेळेला तत्कालीन पाटबंधारे मंत्री MP पाटलांनी येऊन लमाणवाडा इथे पायाभरणी सुद्धा केली होती। त्याचे खड्डे आज याच्यावर कोण गेला तर बघूया। तो लढा उभा केला म्हणून हडलग्याचा बंधारा हा हिडकलला गेला। असा लढा पुन्हा आपल्याला उभा करावा लागणार आहे आणि हा लढा आपण उभा करत असताना ह्याचं नुकसान काय काय होणार आहे त्याचंही आपल्याला माहिती आहे। साहेब 2019चा महापूर आपल्याला माहिती आहे। मगाशी जयशिवराव चव्हाण साहेब तुम्ही सांगताना विसरला, या शक्तीपीठ महामार्ग जात असताना 4 नद्या या क्रॉस होणार आहेत। 4 नद्या, मग त्याच्यामध्ये आपली ताम्रपर्णी आली, त्याच्यामध्ये तारोळ आलं, त्याच्यामध्ये घटप्रभा आली, त्याच्यामध्ये हिरण्यकेशी आली। त्या 4 नद्यांच्या वरती पूल होणार आहे। मी एकच उदाहरण सांगेन, हडलग्याला एक नवीन पूल झालाय। हडलग्याला आपण अनेक वेळेला कुलवाडला जाताना त्या पुलावरून जातोय। तो पूल झाल्यानंतर पुराडे साहेब त्या पूल झाल्यानंतर त्याचं बॅकवॉटर जे आहे ते डोरेवाडीच्या गावात आणि तारेवाडीच्या गावामध्ये जायला लागले। असे आपल्या ठिकाणी मोठमोठे 4 पूल होणार आहेत। हे पूल जर झाले तरी गावाच्या गाव उद्ध्वस्त होतील, जमिनीला मीठ फुटल, क्षार पडतील, पर्यायानं उसाचं क्षेत्र कमी होईल, कारखानदारी अडचणीत येणार आहे। हे सगळे धोके आपण बघितले पाहिजे। मग साहेब 2019ला आपण खासदार होता, जेव्हा महापूर आला होता त्यावेळेला वटनेरे समिती म्हणून तेव्हा शासनानं स्थापन केली होती आणि वटनेरे समितीनं हा दावा दाखल केला की नदीमध्ये अतिक्रमण जे होतंय, जे पुले पाणी जातात त्याचा फुगवटामुळे ते पाणी शेतामध्ये जातंय आणि नुकसान होतंय। वटनेरे समितीनं 19 साली अहवाल शासनाला दिलेला आहे। हे सगळे धोके आपण लक्षात ठेवले पाहिजेत आणि हे सगळे धोके लक्षात धरून त्या पूर्व भागामध्ये आणि शिरोळ परिसरामध्ये खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठं आंदोलन सुरू आहे। आणि हे इकडे होत असताना आमचे आमदार मात्र म्हणतायत की शक्तीपीठ मार्ग आमच्या इथनं झालाच पाहिजे। कोंबड्यांच्या गाड्या आणि भाजीपाल्याच्या गाड्या गोव्याला नितीनराव फास्ट जातील। बऱ्याच जणांनी उल्लेख केला की आम्ही सत्तेतले आहोत आणि आम्ही इथं कसे म्हणून। आम्ही इथले भूमिपुत्र आहोत, आम्ही ह्या मातीत जन्माला आलेलो आहोत। त्या मातीशी आम्ही काय तर देणं लागतंय। आम्ही इथं आमचं कर्मभूमी आमचा शेवट ह्या मातीत आहे आणि म्हणून